निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। हे गुरुवर, आपल्याला काही सांगायचं आहे। काय झालं? देवी आत्ताच इथून गेले, पण त्यांच्या डोळ्यात पाणी होतं। मैनावतीने असे दुःखी होणं योग्य नाही। क्षमा असावी गुरुवर। मी आपल्याला एक विचारलं तर चालेल का? तुम्हाला जे विचारायचं असेल ते तुम्ही विचारा। देवी इतक्या दुःखी झाल्या आहेत, तुमच्यामध्ये काही झालंय का? मैनावतीला विवाह करायची इच्छा आहे आणि त्यासाठी मी होकारही दिला। परंतु तिच्या मनात काही प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही। गुरुवर, पण मग यावर काही उपाय आहे का? या सगळ्यावर काळ हे एकमेव उत्तर आहे। तुम्ही चिंता करू नका, मी बोलतो मैनावतीशी। काय झालं ग? कानावर येतंय की मैनावती आणि नाथांचं लगीन ठरतंय म्हणा। आमासनी ठाव नाही आणि तुला कसं कळलं? राजवाड्यात आपल्या बायका आहेत ना, ते सांगत असतात कुठं कुठं काय काय घडतंय ते। अगं काय म्हणतेस? कोण कोण आहेत ते तरी समजू दे। अगं कशाला त्यांच्या जीवावर उठतीये? येळ आली की समज सांगेल। पण म्हणजे मैनावतीला जे करायचं होतं ते केलंच की। सध्या समदे डाव तिच्या बाजूने पडतात, पर एक ना एक दिवस आपली पण येळ येईलच की। लगीन होणार म्हणजे मग मोठंच होणार म्हणायचं। लगीन होईल तेव्हा होईल, तर त्याआधी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे। अगं आपण काय करणार? ती मैनावती आहे राजवाड्यात आणि आपण आहे बाहेर। इथं बसून बी समज करता येतंय। निर्धर बघ काय होतंय ते। तू करशील ग बाई तुला पाहिजे ते, पण जरा जपून। त्या मैनावतीच्या बायका बी फिरत असतात इकडं तिकडं मागोवा काढीत। म्या नाही घाबरत कुणाला। अगं काय करणार आहेस ते तरी सांग। नाथांशीच मैनावतीचं लगीन व्हावं असं काय आहे काय? अगं बया 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 बया, अगं काय बोलतेस काय? समजलं ना हो तुला?
मैनावती, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तुम्ही सकाळी जे सांगितलं तेच दिवस संपताना सांगणार असाल तर आपण नको बोलूयात. तुझे रागावली आहेस ते पहिल्यांदा थांबव. कारण रागात असताना माणूस योग्य विचार करू शकत नाही. तुम्ही काय सांगणार आहात? मैनावती, तुझी इच्छा पूर्ण होत असताना तू असं रागात असणं हे काही योग्य नाही. प्रेमाशिवाय हा विवाह होणार असेल, मी आग्रह धरते म्हणून हा विवाह होणार असेल, कर्तव्य पूर्ण करायचे म्हणून हा विवाह होणार असेल, तर याला काही अर्थ नाही. मैनावती, प्रेम ही कोणती कृती नव्हे, तर ती अवस्था आहे. एकदा का तुम्ही त्या अवस्थेत पोहोचलात की तुमच्याकडून जे काही घडेल ते केवळ प्रेमामुळेच घडेल. आणि आपण एकत्र येण्याचा उद्देश केवळ विवाह नसून गुरु म्हणून मी तुला ज्ञानापर्यंत घेऊन जाणार आहे. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी. त्यामुळे तू शांतपणे विचार कर आणि मला सांग. काही शंका वाटली तर मला विचार. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन. हे बघा, राजवाड्यात जे काय बिघडतंय ते समद मला कळलं पाहिजे. आणि आता हे असं भेटायला आलाय तसं परत येऊ नका. कोणासोबत तरी सांगावा धाडा. आणि कुणाला बी घाबरायचं कारण नाही. तुम्ही भानामतीसने जे काही येऊन सांगताय ते गुपित राहिलं पाहिजे. जा आता, इथं कोणी पाहिलं तर नुसता गोंधळ होईल. आपल्या बाजूनी जेवढ्या बायका आहेत तेवढ्या समद्यासनी एक केलं पाहिजे. नुसतं एक करून नाही चालणार, समद्या बायकासनी आपल्या बाजूने वळवलं पाहिजे. आपली बी ताकद दिसली पाहिजे की त्यासनी. गोरक्ष,
भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख गोरक्ष, मी तुला जी साधना दिली होती ती आता पूर्ण झाली आहे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. सांग, मी तुला काय देऊ? मी ही साधना कुठली अपेक्षा ठेवून केली नाही, त्यामुळे मला काहीही नको. त्याची मला कल्पना आहे गोरक्ष, परंतु तरीही तुला काही हवं असेल तर सांग. मी जर तुमच्याकडून काही मागितले तर तुम्ही मला द्याल? निश्चितच. मला माझ्या गुरूंना भेटायचे आहे. तू हे काय मागितलेस गोरक्ष? मी हे मागायला नको होते का? मी तुला काय आणि कसे सांगू हाच प्रश्न पडला आहे. तू असे काही मागशील याची अपेक्षा मी केली नव्हती. परंतु तुमच्या दृष्टीने ही खूप छोटी गोष्ट आहे. मला माझ्या गुरूंना भेटायला अडचण आहे का? ती भेट तर सहज होऊ शकते. तुला कल्पना नाही गोरक्ष, परंतु तू मला धर्म संकटात टाकले आहेस. ज्याचा अर्थ तुम्ही माझी इच्छा पूर्ण करणार नाहीत. माझ्या मुखातून शब्द गेले आहेत तर ते असत्य कसे होतील? मला तुझी इच्छा पूर्ण करणं भाग आहे. माझ्या गुरूंना मी भेटू नये अशी काय परिस्थिती आहे? ते मला तुला सांगता येणार नाही गोरक्ष. त्याने तुझ्या साधनेत बाधा येऊ शकते. असे असेल तर मला माझ्या गुरूंना भेटायचेच आहे. देवी, एक महत्वाची वार्ता आहे. राजवाड्यातल्या काही सेविका इथल्या गुप्त वार्ता बाहेर देत आहेत. बाहेर म्हणजे भानामतीला का? होय देवी. याच्यावर तात्काळ उपाय करावा लागेल. हो ना देवी, आतापर्यंत अशा किती गोष्टी असतील ज्या बाहेर गेल्या असतील, सांगता येत नाही. याचा अर्थ आपली गुप्त यंत्रणा कमी पडते आहे.
मी आत्ताच्या आत्ता 2 सेविकांना तुमच्या समोर आणून उभं करू शकते. माझ्या माहितीप्रमाणे त्या भानामतीला भेटायला गेल्या आहेत. त्या दोघींना माझ्या समोर उभं करा. हो. देवी, विवाह संदर्भात गुप्तता बाळगायला हवी. देवी, ह्या दोन्ही सेविका भानामतीशी बोलत होत्या आणि इथली माहिती तिला देत होत्या. या दोघींना कारागृहात टाका आणि नंतर त्यांची चौकशी करा. चला. देवी, विवाहाची तिथी निश्चित करून योग्य ती काळजी घ्यायला हवी. शुभकार्य असलं म्हणजे विघ्न हे येणारच. भानामती, भानामती, अगं काय झालं? आपल्या ज्या बायका होत्या त्या समद्या पकडल्या गेल्या. कस काय? आणि त्यासनी काळजी घेता नाही आली बाई. आता काय करायचं भानामती? मी आता हात वर करणार आहे आणि ज्या बायकासनी पकडलंय ना त्यासनी मी ओळखत नाही असं सांगणार. आणि त्या बायकांनी समजा सांगितलं तर मग आपण आपलं म्हणणं मांडायचं. पर मैनावती ऐकून घेईल का? मच्छिंद्रनाथ काय तिच्या एकटीचे आहेत होय? ते समद्यांचे आहेत. मला तर लय भ्या वाटतंय बघ. काळजी करू नकोस, मी आहे ना. आणि त्या मैनावतीने आपल्याला डांबून ठेवलं तर? एवढं सोपं नाही ते. माई, हा? बरं झालं त्या भानामतीची चोरी पकडली गेली. आपण ज्यांना पकडलंय ना त्यांना मी चांगलं ओळखते. त्यांना पाहून असं वाटत नाही की त्या भानामतीला सामील असतील म्हणून. अगं हो माई, पण आता आपल्याला खूप सावध राहायला हवं. राजवाड्यात कोण कोण आपल्या विरोधात आहेत हे सगळं कळायला हवं. त्या दोघींकडून कळणारच आहे की. हो, पण भानामतीला पकडून आणण्याचे आदेश देवींनी का नाही दिले? हे विसरून चालणार नाही की भानामतीच्या बाजूने खूप स्त्रिया आहेत आणि राजवाड्यात शुभ कार्य असताना आणखीन व्याप नको. शुभ कार्य म्हटलं की विघ्नही आलीच.